भाजीपाला आणायला मार्केटला गेलो होतो आणि भाजीपाला घ्यायला गेलो आणि थोडं उशीर झाला, म्हणजे 5-10 मिनटं उशीर झाला फक्त मला. आणि पाहत होतं काय सगळा भाजीपाला गायब. मग विचार केला भाजीपाला कुठे आहे, तर भाजीपाला इकडं होता. मान्य आहे आपल्याकडे मग आजकाल कॅरी बॅग बंद झालेले आहेत प्लॅस्टिकच्या, पण तुम्ही अंगाला लावायचं आणि डोक्याला लावायचं काय भाऊ, काय भाऊ ही काय मला सांगा भाऊ. तुम्ही अंगाला बिंगाला लावता का, तुम्हीच लावता का भाई? आणि कोण काय ना असलं भाजीपाल्या. कितनी बार कहा सस्ते नशे मत किया करो, मत किया करो. हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? गलाव से पानी आ गया. कोबी मिरच्या अंडे याचे हेअरकट भाई, हे कधी झालं भाई? हे तर मी पहिल्यांदा छपरी हेअरकट आपल्याला माहित होते भाई, पण हे कोणते हेअरकट आहेत भाई? हे तर पहिल्यांदाच बघितले. दुनिया कुठं जाईना ना कुठं नाही सांगताच येत नाही. वाटत असं ह्यो बद्री माणूस कोण आहे, निब्बेश बालिशपणा, याच्याकडे पैसे नव्हते का केस कापायला. पण तुम्हाला एक सांगतो, हाच फोटो मी जर झूम आउट केला ना तर तो असा दिसतो. म्हणजे तुम्हीच विचार करा भाई, क्रिएटिव्हिटी भाई, कटिंगवाला भाई, इतकी क्रिएटिव्हिटी कुठून भाईची? एक तर चष्मा लावायला पैसे नव्हते भाई, डोक्यात चष्मा डायरेक्ट. चिकाड्या नाव आहे कोणी ना, माझ्या केसाला उलसत जरी धक्का लागला आणि इकडे तिकडे जरी केस झाले ना, तर त्याच्या पहिल्या 2-4 कान पडतात आणि मी शिव्या देऊन मोकळं होत असतो. त्याच्यानंतर येतात हे निव्वळ आणि निब्बेश बालिश पोरं, जे डोक्यात पाली करतात. म्हणजे यांच्या घरात पालीला हागायला जागा नव्हती म्हणून डोक्यावर हागायला लागल्या. डोक्यात पाली काढून नेमकं सिद्ध काय करायचं यांना? हे भितडा चढू शकतात का? यांचं डोकं भितडावानी चढतं. क्या साबित करना चाहता है तू? क्या साबित करना चाहता है तू? ये क्या है? इकडे हे लोक येतात जे अननस डायरेक्ट डोक्यात बनवतात. म्हणजे डोक्याचं हेअरकट, म्हणजे कटिंग बाई, डायरेक्ट डोक्यात कटिंग अननसाची. ते दिवस आहे ना सगळे म्हणायचे की तुझ्या डोक्यात बटाटे भरले, पण यांना बघून मला असं वाटतं की माझ्या डोक्यात अननस भरणार आहे एक दिवशी. हेअरकट मध्ये याला हेलिकॉप्टर लावून करायचं काय सिद्ध? याच्या घरच्यांनी जर कटिंग करून अशी गेला असला ना, पहिले 10-15 कानपडात आणले असते त्याच्या मम्मी आणि म्हणली असते जा परत नावड्याकडे जा आणि परत ते कटिंग बारीक कमी केस करून आले, एकदम बारीक घुटून आली पाहिजे कटिंग. काय भाऊ, ती हेलिकॉप्टरला काळी लावा आणि उडून जा परत तो इथून पटकन. नेमकं कटिंगवाला काय करीत होता? याचे केस कापत होता, काय करीत होता? आमोच्या रात्रीचा चंद्र वाटतोय हो मला. म्हणजे साईडनी काळा मधीच पांढरा, याची चमक कशी आणि त्यात पोच कशी, याची कशी देतोय पोच बाई ना दे का. नंतर हे येतात सूरज चव्हाणचे मावस भाऊ. म्हणजे यांना केस वर करून करायचंय काय? असं वाटतं केसानीच मर्डर करून टाकते नाही एखाद्याचा. म्हणजे एवढी धार केसाला, एवढी धार. असं वाटतंय केसानीच अख्खा रोड बीड झाडून घेईन, कारण की केसच एवढे जबर येतं काही झाडूवणीच करून टाकलेत पुढून. तर आमच्या घरात झाडू मारायला येऊ झाडू घेऊन टाकेन मी. कोणत्या कंपनीचा आहे, कुठं विकायला मला सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडलीच लाईक करा, नाही आवडली डिस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.